माझी विनंती ही आहे की या देशाने या राज्याने असा इकॉनॉमिक प्लॅन बनवावा की शहराकडे लोकच येऊ नये. म्हणजे सॉरी, बिल्डर्सला आवडणार नाही, पण ठीक आहे, आपण भाव वाढवून फ्लॅट विका, पण शहरात ती गर्दी वाढू नये. लोक उद्योजक व्हावे, ग्रामीण भागात राहावे, तर शहर सुंदर राहतील. मला लहानपणी आम्हाला करमलं नाही की आम्ही पुण्याला जायचो हिल स्टेशन समजून. आता पुण्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला 2.5 तास लागतात कमीत कमी. आणि ज्या पद्धतीने शहर पसरले, तुमच्या नाशिकला या रस्त्याने डिंबू मिरची लावून ठेवा चहू बाजूने. अजून नाशिकला तेवढं वाटोळं झालेलं नाही आहे. जेवढं कन्स्ट्रक्शन, जेवढं म्हणजे वाढलंय शहर, एवढं नाही झालं. थोडं झालंय, आता AC लागायला लागले म्हणल्या देवयानी ते. आता तेव्हा AC लागत नव्हते, आता लागतायत आणि हे ACत पुन्हा प्रदूषण करतायत. मध्ये कोविडमध्ये सगळं बंद होतं ना, तर इतकं छान वाटत होतं, प्रदूषण नव्हतं. पण ऑफकोर्स सगळं बंद राहू शकत नाही. आणि असं 1-2दा वेळा कधी कधी लाईट गेली ना मुंबईची, तर एक क्षण अशी शांती अनुभवायला मिळते कानाला. कारण हा सगळा जनरेटरचा, हा सगळा आपला आवाज जो आहे ना मशीन्सचा, हा खूप असतो. साऊंड पोल्युशन आहे जे कळत नाही आपल्याला किती भयानक आहे. मी तर माझ्याकडचे नियम जर केले तर मी जगाला सांगू शकते